अरे शासनाकडं हमी म्हणजे महासभेने ज्यावेळेला हा प्रस्ताव मंजूर केला की हमीपत्र घेऊ नका, हा सभागृह आहे, सभागृहाचा निर्णय आहे. त्यामुळं पुढील कुठल्याही वार्डमधलं काम करताना LIG MIG म्हणजे अल्प उत्पन्न गटातील लो इन्कम असणाऱ्या सर्व नागरिकांकरता त्यांची कामं कंटिन्यू अंतर्गत व्हावी, हा या ठिकाणी उद्देश आमच्या महासभेचा होता आणि महासभागृहाचा आहे. आणि प्रत्येक लोकप्रतिनिधी परंतु हा निर्णय झाला असला तरी देखील पाणी पुरवठा विभाग हमीपत्राची जी अट आहे त्या यापुढे कुठल्याही म्हणजे महासभेने निर्णय घेतलेला त्या निर्णयाला अधीन राहून यापुढे सर्व कामे होतील. त्यामुळं कुणालाही त्या कामापासून वंचित राहता येणार नाही. सर, ज्या पद्धतीने तुमच्या प्रश्नाला उत्तर अधिकारी देत आहेत की आम्ही कायद्यानुसार GR निघतो, सभागृहाचं म्हणणं आहे की हा कायद्यानुसार GR निघालेला नाही, याबाबत आपलं म्हणणं काय? हे बघा, आपल्याला माहित आहे की कायदा म्हणजे ज्यावेळेला शासन आणि महानगरपालिका म्हणजे हा पार्ट ज्यावेळेला सभागृह ठरवतं की शासनाच्या अधीन राहून सभागृहांनी मान्यता ज्यावेळेला देतात, ही लोकांच्या जनतेसाठीच काम आहे ना ते. त्यामुळं जनतेच्या कामासाठी जो निर्णय योग्य राहील तो निर्णय घेण्याचं काम या ठिकाणी महासभेने केलेलं आहे. त्यामुळे कामं होणार. दरम्यानच्या काळात हेडमध्ये तरतूद नसताना जास्त कामं केली गेली, बिल कॉन्ट्रॅक्टांची पेंडिंग राहिली. त्यानंतर आता बजेट करण्यासंदर्भातला सागर नाईक यांनी प्रस्ताव मांडलाय, याबद्दल काय म्हणणं? हे बघा, काही आपल्याला माहितच आहे की काही आता एवढे आपण प्रशासनाच्या कालावधीमध्ये कामं झालेले आहेत आणि ज्या वेळेला नवी मुंबई महानगरपालिकांच्या माध्यमातून सर्व सदस्य ज्यावेळेला निवडून आला आणि हे कामकाज गेली 4-5 महिन्यापासून चालू आहे. आपल्याला माहित आहे आपल्या महापालिकेकडे पैसा आहे, परंतु जे हेड बनवलेलं आहे, मग ते आरोग्य डिपार्टमेंटचं असो, वृक्ष प्राधिकरणचं असो, सिव्हिल डिपार्टमेंट असो, जे महत्वाचे डिपार्टमेंट आहे त्यामध्ये त्या हेडमधला पैसा खर्च होऊन अधिक खर्च पैसा झालेला आहे. परंतु काही हेडमध्ये पैसा शिल्लक आहे, परंतु तो पैसा त्या हेडमध्ये कन्वर्ट करण्याकरता सभागृहाची मंजुरी लागते. आणि हे होण्याकरता सर्व यापुढे भविष्यामध्ये ज्या हेडला म्हणजे आता सिव्हिल हेड असेल किंवा आरोग्य डिपार्टमेंट असेल किंवा वॉटर सप्लाय डिपार्टमेंट असेल किंवा वृक्ष प्राधिकरण असेल, जे महत्वाचे जे खाते आहेत त्या खात्यांमध्ये जे वर्षभरामध्ये लागणाऱ्या पैसा तेवढा तरतूद करून भविष्यामध्ये अशी अडचण निर्माण होऊ नये यासाठी खबरदारी घेतली. पटेल साहेब, प्रशासकीय काळातली कामकाज असल्यामुळे घोळ झाला असं वाटत नाही तुम्हाला? अतिरिक्त जो पैसा खर्च, हे बघा, आपल्याला माहित आहे प्रशासनाच्या कालावधीमध्ये अनेक बॉडी नव्हती, त्यामुळं अनेक निर्णय घेतले गेले आणि त्यामुळं हेड खर्च जरी झाला तर पुढच्या हेडमध्ये ते कन्वर्ट करायच्या बाबतीमध्ये हा चालूच राहिलं. परंतु आता कुठेतरी या सर्व गोष्टीला आपण नियोजनबद्ध राहिलं पाहिजे. सभागृह नेते साहेबांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो, धन्यवाद मानतो त्यांचं या ठिकाणी. कारण या शहरामध्ये प्रत्येक हेडला लागणारा पैसा हा त्याचं नियोजन करूनच त्या ठिकाणी तो हेडमध्ये पैसा गेला पाहिजे, जेणेकरून त्या दुसऱ्या हेडमधला पैसा त्या ठिकाणी हे कन्वर्ट करायची वेळ येणार नाही. आणि त्या सर्व गोष्टींमध्ये नियोजनबद्ध हे शहर कामकाज करेल अशा पद्धतीचा हा आपल्या सर्वांना मेसेज याद्वारे घेतला गेला. आज तुम्ही बघता की नवी शिफ्टची अनेक सोसायटी आहेत ज्या रिडेव्हलपमेंटच्या स्टेपला चाललेल्या आहेत. हे जे काम करताना सोसायट्यांचं तुम्ही पत्र वगैरे घेणार आहात का? कारण हे काम करताना परत ते रिडेव्हलपमेंट. हे बघा, आपण या शहरातल्या सर्व नागरिकांच्या पैशाचा जो आपण ज्या पद्धतीनं या सर्व शहराच्या चांगल्या करता आणि म्हणजे पूर्ण या शहराकरता आपण तो पैसा खर्च करतो. नियोजित पैसा खर्च होणं या महापालिकेचं प्रत्येक धोरण आहे. त्यामुळं ज्या ज्या ठिकाणी आवश्यक आहे अशा ठिकाणी सर्व कामे केली जातात.